हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे गोड भज्यांची आणि तिखट भज्यांची रेसिपी. चला तर मग बघूया. आमच्या इकडे यांना गोड भज्यांना गुलगुले बोलतात. तुमच्या इकडे काय बोलतात हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि इथे मी गोड भज्यांसाठी एक डब्बा पीठ घेतला आहे. हा डब्बा करीब 250 ग्रामचा असेल. आणि अर्धा कप रवा घेतला आहे, बारीक रवा आहे हा. चवीनुसार मीठ घातलं त्याच्यात. हे अर्धा चमचा इलायची पावडर घातलं. 1 कप साखर घेतली. मी इथे गुळाचा वापर करत असतात, पण मी इथे साखरेचा वापर करत आहे. तुम्ही गुळाचा पण करू शकता. साखरेपेक्षा गुळाचे छान बनतात. पण आमच्या घरी काही जण गुळ खात नाहीत, त्यामुळे मी साखरेचं बनवते. तर इथे आपल्याला थोडं थोडं मिक्स करण्यासाठी थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. पाणी एकखट्या नका टाकू. एकखट्या टाकल्याने काय होतंय की पतलं व्हायची भीती होते, कारण की आपण साखर पण सोबत घातलेली, तर साखर पाणी सोडणार. त्यामुळे थोडं घट्टच ठेवा आणि याला अर्ध्या तासाकरता भिजायला ठेवून द्या. तोपर्यंत आपण तिखट भज्यांची तयारी करू. तर इथे मी भिजलेले 1 वाटी हरभरे घेतले. आणि एक कांदा घेतला कापून. 2 ते 3 हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं. तर हे मला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर ते मस्त जाडसर असं मस्त वाटून घेतलं. तर इकडं हे बघितलं आपलं भिजू घातलेलं गोड भज्यांचं पीठ. तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालंय. साखर पण सगळी छान विघळली आणि पीठ पण आपलं मस्त तार तोडत आहे. तर असंच झालं पाहिजे. पीठ मस्त तार तोडला पाहिजे. यानं काय होतंय, गुलगुले मस्त जाळीदार बनतात आणि फुगतात पण. तर याच्यामध्ये मी काय विनो गिनो काही नाही टाकलं. तर तुम्ही बघू शकता की किती मस्त फुगत आहेत. कारण की फक्त ते पीठच आपण चांगलं व्यवस्थित भिजवायचं आणि त्याला अर्ध्या ते पाऊण तास मुरू द्यायचं. आणि थोडस आपण हाताने फिरवत राहायचं, त्याचा तार तुटेपर्यंत फिरवत राहायचं. तर बघा किती मस्त आपले गुलगुले असे मस्त टुमटुमीत होतात. आणि हे मीडियम आचेवर तळायचे. फास्ट आचेवर काय होतंय, वरूनच भाजतात आणि आतमध्ये पीठ कच्च राहतंय, तर मुलांचे पोट बिघडायची भीती असते. तर त्यामुळे मीडियम आचेवरच गुलगुले तळायचे आणि भज्जे पण तसेच मीडियम आचेवरच तळायचे. कारण की मीडियम आचेवर तळल्याने चट आतमधलं पण पीठ सगळं शिजतं. तर आपले गुलगुले एकदम मस्त फुगलेत आणि जाळीदार पण बनलेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त झाले आहेत. तर आता आपले गुलगुले होऊन तयार आहेत. तर आता आपण तिखट भज्जे बनवूया. तर हे तुम्ही बघू शकता की मी असं मस्त जाडसर वाटून घेतलं आहे. जाडसर वाटल्याने काय होतंय की भज्जे आपले मस्त कुरकुरीत बनतात. असे मस्त नरम होत नाहीत. एकदम चांगले चवीला पण चांगले लागतात जाडसरमुळे. आणि तळल्याने पण मस्त लगे कुरकुरीत बनतात. तर त्याच्यामुळे थोडं जाडसर वाटून घ्या. कारण की मला पिठापेक्षा याचेच भजे आवडतात. हरभरे पिसलेले, डाळ पिसलेले हेच भजे आवडतात. तर डाळ नव्हती माझ्याकडे, तर मी दिमाग लावला, चला म्हणलं हरभरे आहेत तेच भिजू घालूया आपण. तर मी हे भजे हरभऱ्यांचे बनवले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले भजे मला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि खरंच खूपच भजे चवदार झाले होते. तर तुम्ही पण एक बार नक्की ट्राय करा. तर तुम्हाला भजे आणि गुलगुले आवडले असतील तर लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या नवीन रेसिपी सोबत.